महाराष्ट्रातील 6 पर्यटक जे आहेत त्यांचा खरं तर मृत्यू झाला आहे। त्याच्यामधले पुण्यातील 2 जण आहेत, त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे आहेत। सध्या आपण कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी आहोत आणि त्यांच्या या ज्या चुलती आहे तर त्यांना ही सर्व माहिती खरं तर माध्यमांच्या माध्यमातून कळाली आहे। त्यामुळे खरं तर या कौस्तुभ गणबोटे ज्यांचा जो हा परिवार आहे या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खरं तर त्यांना अश्रू अनावर होत आहेत। खरं तर माध्यमांशी बोलताना त्यांना भावना दाटून आलेल्या आहेत। खरं तर अतिशय निंदनीय असा हा भ्याड हल्ला आहे। याच्यामध्ये दुर्दैवानं पुण्यातील या 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। सध्या आपण कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी आहे। यांना प्रशासनाकडून खरं तर आत्ताच संपर्क साधण्यात येतोय, बोलण्यात येतोय, चर्चा करण्यात येते की त्यांचं पार्थिव खरं तर एक संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये पोहोचणार आहे। सध्या आपण चुलती जे आहेत त्यांच्या घरी आहोत आणि त्या खरं तर खूप व्याकुळ झालेल्या आहेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत। खरं तर माध्यमांशी बोलण्याला ते असमर्थ आहेत किंवा त्यांना ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय दाटून आलेल्या आहेत, ते बोलू शकत नाहीत। त्यांचे मित्र आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर हे सर्व कौस्तुभ गणबोटे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कधी मिळाली? आम्ही आज सकाळी न्यूज चॅनल चालू केला तर बातम्यांमध्ये लाईन्स दाखवायला लागले। त्यात पुण्यातले 2 जण गेले, त्यात कौस्तुभ गणबोटे व संतोष जगदाळे यांची न्यूज वाचली। त्याबरोबर आम्ही त्यांच्या राहत्या घराजवळ धावत आलो आणि खात्री झाली की असा भ्याड हल्ला केलेला आहे, त्याच्यात त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। आम्ही समस्त रास्तापेठेतली लोक या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो आणि आम्ही हळहळ व्यक्त करतोय। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि आमचे लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते। आमच्याकडे आता त्यांच्याविषयी बोलायला शब्दच उरले नाही, इतकं आम्हाला वाईट वाटतंय। तर काश्मीरला जाण्यापूर्वी काय तुमच्याशी त्यांचा संवाद झालता का? ते तिकडे गेलेले होते जाण्यापूर्वी? त्याविषयी काही सांगितलेलं नव्हतं। आमची रोज भेट व्हायची, हात वगैरे दाखवणं व्हायचं, पण ते जाणारे असं काही आम्हाला आयडिया नव्हती। म्हणजे अचानक त्यांचं काही ठरलं असेल प्लॅन जाण्याचा तर ते गेले। मग त्यांच्या मृत्यूबाबतची बातमी तुम्हाला कशी कळली, कशी समजली? आम्हाला न्यूज चॅनलवरच कळली आणि आम्ही घराच्या जवळच राहतो, एका चौकामध्येच असल्यामुळे लगेचच खात्री करायला आलो तर ते आम्हाला समजलं असं झालेलं आहे म्हणून। आपण पाहू शकतो की खरं तर कौस्तुभ गणबोटे जे आहेत त्यांच्या परिवार असेल किंवा त्यांचा मित्र परिवार यांच्यावरती पूर्ण शोककळा पोचलेली आहे, पसरलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।